नमस्कार मित्रांनो, एस एस पी टेक्निकल ट्रेडरमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण 29 जानेवारी 2024 ॲनालिसिस करत आहोत. तर चला माझ्या कम्प्युटर स्क्रीनवर पाहूया. तर तुम्ही इथे पाहू शकता, मी इथे डेली टाइम फ्रेम यूज केलेला आहे. आज मी तुम्हाला जरा वेगळी पद्धत सांगतो डिमांड आणि सप्लाय झोन किंवा सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करण्याची. जेवढं तुम्ही बिग टाइम फ्रेममध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स शोधाल तेवढं ते जास्त इफेक्टिव्ह असते. प्राइस त्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सला रिस्पेक्ट करते. तर चला आपण ड्रॉ करूया सपोर्ट आणि रेजिस्टन्स. तर इथे तुम्ही पाहू शकता डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला इथे एक सपोर्ट दिसतोय, त्याच्यानंतर इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे पण एक रेजिस्टन्स आहे आणि इथे पण आहे. चला आता मग ड्रॉ करूया. हा झाला आपला एक सपोर्ट, त्याच्यानंतर इथे एक रेजिस्टन्स, इथे पण एक रेजिस्टन्स आहे, एक रेजिस्टन्स. तर आता आपल्याला 1 2 3 4 लेवल आपल्याला डेली टाइम फ्रेम मध्ये भेटलेले आहेत. आता 15 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये स्विच करून तिथे आपल्याला प्राइस ऍक्शन बघायची काय तिथे झालेली आहे. पहा, आता ह्याच्यामध्ये आपली इम्पॉर्टंट लेवल ही आहे 20,000 21,000ची आपली इम्पॉर्टंट लेवल आहे, ही मेन लेवल आहे. इथे मार्केट उद्या इथे समजा आलं इथे किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर 100% मार्केट इथून वरतीच जाईल, परत रिव्हर्स फिरेल वरती वरच्या साईडला, कारण हा डेली टाइम फ्रेम मध्ये मेन सपोर्ट आहे. लेवल ड्रॉ केलेले आहेत ना, त्याला आपण एक आपली झोन बनवूया. तर झोन बनवण्यासाठी आपण पुन्हा एकदा इथून एक हॉरिझॉन्टल लाईन घेऊन जिथे जिथे रिजेक्शन आलंय प्राइसने घेतलेलं आहे तिथे आपल्याला ड्रॉ करायचं आहे. आता इथे बघा, इथून रिजेक्शन भेटलेलं आहे, हे पहा 1 2 लेवल आपले कनेक्ट झाले या झोन मध्ये. त्यानंतर इथे पहा, इथे पण हा एक झोन आपल्याला भेटलेला आहे. इथे पण एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करूया. हा आपला इम्पॉर्टंट झोन आहे, सपोर्ट आहे. इथून मार्केट वरती फिरणार, पुन्हा सपोर्ट घेऊन मार्केट वरच्या दिशेला जाणार. इथे पण आपण हा पूर्ण झोन घेऊया. आपण खाली घेऊया. चे 4 लेवल ट्रेडिंग करण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला प्राइस ऍक्शन शोधायची, कुठे काय प्राइस ऍक्शन झालेली आहे का. तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला एक ट्रेड लाईन दिसते गेलेली. ट्रेड लाईन ड्रॉ करूया. हे पहा,
आपण ट्रेड लाईन गेलेली आहे. तर आता ह्याच्यावरनं आपल्याला उद्या आपली एंट्री फाइंड करायची आहे. समजा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर ह्या लेवलला येऊन जेव्हा मार्केट रिव्हर्स फिरेल तेव्हा आपल्याला एंट्री करायची कॉल साईडला. एखादी कॅन्डलस्टिक पॅटर्न कुठला बनतंय ते बघून आपल्याला कॉल साईडला एंट्री करायची. किंवा समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं तर आपल्याला ह्या लेवलच्या ब्रेकआउटला कॉल साईडला एंट्री करायची किंवा इथून जेव्हा मार्केट रिव्हर्स फिरेल तिथे कॅन्डलस्टिक पॅटर्न बघून आपल्याला एंट्री करायची पुट साईडला. ह्या दोन लेवलमध्येच उद्या आपल्याला एंट्री करायची. किंवा समजा ह्याला ब्रेक केला, गॅप अप ओपन झालं आणि याला ब्रेक केलं तर आपल्याला इथून वरती कॉल साईडला एंट्री करायची. तर इथून पण आपल्याला ट्रेड लाईन गेलेली दिसते, परत वरून पण ट्रेड लाईन आलेली आहे. हे पहा, ही ट्रेड लाईन तर आलेली आहे वरनं, पण या ट्रेड लाईनला ब्रेक केलेलं आहे. म्हणजे चान्सेस आहे की मार्केट उद्या इथून वरतीच जाईल, या लेवलपर्यंत येईल. समजा फ्लॅट ओपन झालं तर आपलं इथे एंट्री असेल आणि इथून इथं आपल्या एवढं टार्गेट असेल. समजा ह्या ट्रेड लाईनला ब्रेक केला खाली तर इथं आपली एंट्री होईल आणि हा सपोर्ट आपलं टार्गेट असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या व्ह्यू बनवायचा आहे. आणि मार्केटमध्ये न्यूट्रल व्ह्यू ठेवा कधी पण, कारण लाईव्ह मार्केटमध्ये काही होऊ शकतं, ते कोणी प्रिडिक्ट नाही करू शकत. आपली जेवढी पण काही स्टडी आहे ती सगळी पास्टवरतीच असते, पास्टच्या डेटावरती. त्याच्यावरनं फक्त आपण एक अंदाज बांधू शकतो की पुढे लाईव्हमध्ये असं होऊ शकतं, पण ते 100% ते होतच असं नाही. मार्केट आहे हे तुम्हाला 100 पैकी तुम्हाला 80%, 80-90% ते तुम्हाला फसवणार आणि फक्त 20%च तुम्हाला ते राईट दिशेने चालेल. त्याच्यामुळं लाईव्ह मार्केटमध्ये न्यूट्रल व्ह्यू ठेवा, न्यूट्रल व्ह्यू ठेवूनच ट्रेड करा. जिथे एंट्री भेटेल तिथे प्राइस ॲक्शन बघून, कॅन्डलस्टिक पॅटर्न बघून किंवा चार्ट पॅटर्न जो काय बनला असेल तो पाहून एंट्री करा. तर माझा व्ह्यू उद्याचा हाच आहे. समजा फ्लॅट ओपन झालं तर मी इथून कॉल साईडलाच एंट्री करेन. ह्या लेवलला हा माझा पहिला टार्गेट असेल. आणि समजा ह्या रेजिस्टन्सला ब्रेक केला तर इथून परत एंट्री माझी इथे सेकंड टार्गेट माझा हा असेल. आणि गॅप डाऊन ओपन झालं तर समजा फ्लॅट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं तर ह्या ट्रेड लाईनच्या ब्रेकडाऊनला माझी इथून जर मार्केट खाली आलं तर मी इथे आधीमध्ये एंट्री करणार नाही, माझी एंट्री मी इथेच करणार या सपोर्टला, कारण मला माहिती आहे डेली टाइम फ्रेमवरती हा मेन सपोर्ट आहे. तर इथून मार्केट वरतीच फिरणार आहे, तर माझी एंट्री इथं असेल कॉल साईडला, गॅप डाऊन जर ओपन झालं मार्केटवर. ही आहे सिंपल स्ट्रॅटर्जी प्राइस ॲक्शनची. आणि जेवढं तुम्ही मार्केटमध्ये सिंपल पद्धत वापराल तेवढे तुमचे ट्रेड सक्सेसफुल होतील. जास्त कॉम्प्लिकेटेड करत बसाल, 100 गोष्टी पाहत बसाल तर ट्रेड तुमचे सक्सेसफुल होणार नाही. पण ही गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं सिंपल पद्धत तुम्ही वापराल तेवढं तुम्ही प्रॉफिट कराल. तर हे होतं उद्याचं प्रिडिक्शन आपलं. तुम्हाला जर आवडलं असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.